पालकमंत्री पृथ्वीराज ढेले पाटील आणि माजी समाज कल्याण मंत्री श्रीपतराव निंबाळकर यांच्या मुलांनी काल रात्री हॉटेलमध्ये केला दारू पिऊन राडा। एकीकडे शहराचे पालकमंत्री ढेले पाटील आणि माजी समाज कल्याण मंत्री निंबाळकर हे दोघेही एकमेकांविरोधात येत्या पोटनिवडणुकीत रणांगणामध्ये उभे ठाकले असताना मात्र या दोन बड्या नेत्यांची मुलं पुष्करराज ढेले पाटील आणि अजिंक्य राजे निंबाळकर यांनी मात्र एका नामांकित ड्रामा 9 या पब मध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला। आपल्या समाजातील तरुणांना या ठिकाणी निश्चित अशी दिशा असली पाहिजे आहे, त्यांना त्या ठिकाणी निश्चित असं ध्येय असलं पाहिजे आहे आणि म्हणून KLPD पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कुठेतरी मी जाहीर वचन देतो की देशाच्या, शहराच्या, राज्याच्या जडणघडणीमध्ये कुठेतरी तरुणांचं योगदान असलं पाहिजे। शहरातील नामांकित CA कौस्तुभ करमरकर यांचा मुलगा कौटिल्य करमरकर देखील या घटनेत सामील होता। मुजोर राजकारण्यांची पुढची पिढी असा दारू पिऊन धिंगाणा घालणार असेल तर पालकमंत्री आणि समाज कल्याण मंत्री या नात्याने हे मंत्री तरुणांना काय न्याय देणार असा सवाल अमुक मंत्र्यांनी तमुक सभेत उपस्थित केला। कोण आहे? बॅट का मारली मला? काय बे? रसगुल्ले आहेत, आणखी मागवतो मिठाई। काय मागू? जिलेबी मागू, इमरती मागू का रसमलाई मागू? काय रे, कशाला हवेत असले मित्र? हा, घरात काय तुझ्या ताटात शेण वाढतात? हा, कशाला कशाला गेला होतास रे बाहेर त्यांच्या बरोबर? अरे बोल ना। अण्णा, ते मित्राची पार्टी होती आमच्या, म्हणून मग मी ते इलेक्शन आहे तोंडावर आणि बाप ज्याच्या विरोधात लढतोय त्याच्याच मुलाबरोबर तुझे असले धंदे। काय उत्तर देणार आहे मी माझ्या मतदारसंघात? पण कशाला द्यायचंय तुम्हाला उत्तर? इथे बाप जीवाचं रान करतोय राजकारणात तुमचं करिअर उभं करण्यासाठी, आणि त्या श्रीपतरावाच्या त्या भंगार माणसाच्या पोराशी दोस्ती करून काय इज्जत राहणार आहे आपली माझी मतदारसंघात? अरे उद्याचा युवा नेता म्हणून श्रेष्ठींकडे नाव पुढे केले रे मी तुझं। अहो, पण अशाच गोष्टींचा पॉलिटिक्सला फायदा होतो अण्णा। नेक्स्ट जनरेशनला काय पाहिजे ती इमेज डोक्यात ठेवून वागत असतो आपण। युथचा आयकॉन म्हणून अशाच न्यूज इनकॅश होतात। खड्ड्यात घाल तुझं ते आयकॉन। तू या राजकारणाच्या दिशेने फिरकू सुद्धा नकोस, नाही तर माझी आहे ती सीट सुद्धा घालवशील रे। गेली तर गेली, आयुष्यातली सगळी वर्ष अशीच वाया गेली तरी तुला काय फरक पडतोय? अरे एवढे चांगले मार्क्स पडलेत, अभ्यासात एवढा हुशार आहेस, ती सगळी हुशारी त्या नालायकांबरोबर का वाया घालवतोयस? अरे करिअरचा कधी विचार करशील? पण मला राजकारणात करिअर करायचं नाही आहे, कितीदा सांगू तुम्हाला मी डॅडी? अरे कुणासाठी मरतोय रे मी? अहो मला काय माहित, मला काय माहित कुणी शूटिंग केलं ते तुमचं तुम्ही बघा। हो, माझं मी बघीन। आला आला मागून आला, घाल गोळी, उचल। काय स्कोर आहे? मी 46 डाऊन केला ऑलरेडी। हन 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 त्याला। उठ! ही वेळ आहे मोबाईलवर गेम खेळायची? हा, एक काम कर, काय माझी इलेक्शन होईपर्यंत तू काउंटी का फाउंटी काय खेळायचं होतं म्हणत होतस तू? इंग्लंडला जाऊन ये खेळून कुठेतरी ऑस्ट्रेलिया वगैरे बघायला निघा। ऑस्ट्रेलिया कशाला अण्णा? मी स्पेनला जातो ना, स्पेनला। अहो स्पेनला, तिकडं रिअल माद्रिद म्हणजे जगात घरात शिव्या काय देतोस? माद्रिद म्हणतो अण्णा अण्णा, अहो त्यातलं कळत नाही, त्याच्यात कशाला डोकं घालता हो? अहो रिअल माद्रिद जगातला 1 नंबरचा फुटबॉल क्लब आहे। मग जा तिथे जा, महिनाभर त्या क्लबची काय झाडलोट करायची ना ती करा, पण जा। ते डॅडी मी एकटा मग काय क्रिकेटची अख्खी टीम पाठवू का तुझ्या बरोबर?
एकदम याद राख, त्या निंबाळकराच्या कार्ट्याबरोबर गेलास तर हाडं मोडून ठेवी नक्की. पण अण्णा तुम्ही म्हणताय, पण मला एकट्याला फार बोर होईल हो. याद राख, त्या भिकारड्या लफंग्या ढेले पाटलाच्या पोराबरोबर जायचा विचार जरी मनात आणशील ना, तर आफ्रिकेतल्या जंगलामध्ये गुलाम म्हणून दान करीन तुला. अण्णा काय, मी कवटीबद्दल बोलत होतो. कसली कवटी? तू काय अघोरी विद्या वगैरे धंदे करायला लागलास का रात्रभर घराबाहेर राहून, ते स्मशानात भस्म बिस्म फासून? आणि ते नागड्यानं, अरे कसल्या कवट्या वगैरे बरोबर नेताय रे? खरंच तुझ्या जन्माच्या वेळेला तुझ्या आईनं खरंच काय खाल्लं होतं ना, परमेश्वर जाणे. अहो डॅडी, माझा मित्र कौटिल्य. कोण? त्या करमरकरांचा? हा. नालायका, चांगलं कौटिल्य नाव ठेवलं ना त्याचं, तुम्ही त्याची कवटी करून टाकली. युसलेस. पोरग चांगलंय ते, आणि संस्कारी पण आहे. त्याला घेऊन जा बरोबर. थँक्यू अण्णा. चांगली संगत हवी. याद राख, पुन्हा त्या हरामखोर मित्रांचं नाव काढलंस तर. ऐक, उद्याच्या उद्या कोल्हापूरला निघायचं UPSCच्या तयारीसाठी. मला तू उद्याच्या उद्या कोल्हापुरात हवायस. अरे मी तुझ्याशी बोलतोय, वेडा नाहीये मी. चल, आईची शपथ घे. कशाला? घे 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 ना, आईची शपथ घे. आईची शपथ. सॉरी आई. चल ना, बाई ढकलायली, चल पुढं. माझे पाय कसे मावणार इकडे इकॉनॉमी मध्ये? अरे असे मुडपून बसायचे लोक, काही इकॉनॉमीत बसत नाहीत का? काय काही वगैरे एक लावीन ना तुला घे खिडकी. चांगलं जास्त. सॉरी, ऍक्च्युली आय वॉज ते लायकी दाखवत होतास. तुम्ही मराठी आहात? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नो, आय सम इफ दॅट पुटिंग यू सम हेल्प टू. अजून दाखवू नकोस. तू ये आत बस. ए पुष्क्या ये. नाईस शेड. चांगला आहे, चॉईस चांगला आहे. ओठाची कांडी. हे बुच.